नमस्कार मित्र, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे 10 फेब्रुवारीला जो जी-आर आला. काय जी-आर म्हणतोय? हा जी-आर म्हणतोय की इथून पुढे बांधकामाची परवानगी घेण्यासाठी कलेक्टरच्या सनदची गरज नाही. तर या अनुषंगाने बराच गोंधळ उडालेला आहे, चुकीची माहिती फैलवल्या जात आहे. त्याबद्दल खरी माहिती काय आपण बघूया. बघा, हा जो जी-आर आहे हा काय म्हणतो? हा जी-आर म्हणतो बांधकामाच्या परवानगी घेण्यासाठी जी दुहेरी परवानगी लागत होती, डबल परमिशन लागत होते, त्याच्यातील डबल परमिशनची गरज नाही. एक परमिशन आपण ड्रॉप करू. आता ही एक परमिशन कुठली ड्रॉप केली? कलेक्टरकडे जाऊन सनद घ्यावी लागायची ना, ती सनद जी आहे ती ड्रॉप केली. याचा अर्थ काय? याचा अर्थ बाकी जे कागदपत्र आहेत बांधकामाच्या परवानगीसाठीचे ते सगळे जशाचे तसे आहेत. म्हणजे बांधकामाची परवानगी घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रातील कुठल्याही कागदपत्रामध्ये सूट दिलेली नाही. ते सगळेच्या सगळे लागतील. म्हणजे काय? म्हणजे असं आहे की बांधकाम परवानगी घेताना तुम्हाला 7/12 लागेल, त्याचा मोजणी लागेल, तो जो प्लॉट आहे येलो झोन मध्ये पाहिजे, त्याचा FSI प्रमाणे कॅल्क्युलेशन करून ब्ल्यूप्रिंट तयार करावं लागेल आणि या प्रकारचे अजून बाकी ज्या काही NOC आहेत ते सगळं तयार करून तुम्ही बांधकाम परवानगीसाठी जे काही फाईल दाखल करायच्या, या फाईलमध्ये आधी जेवढे कागदपत्र लागायचे ते सगळे लागतील. कशातही सूट दिलेली नाही. थोडक्यात येण्याची गरज नाही, डायरेक्ट बांधकाम परवानगी घ्या असं जे लोक म्हणतात ना, हे खोटं आहे. येण्याची परवानगी लागत आहे, सगळे कागदपत्र लागत आहेत. मग या जी-आरचा काय अर्थ आहे? जी-आरचा एवढाच अर्थ आहे, येण्याची दुहेरी परवानगी जी होती, डबल परवानगी. म्हणजे बांधकामामध्ये पण तुम्ही परवानगी घ्यायच्या आणि हे घेताना तुम्ही कलेक्टरकडून सनद पण घ्यायची. त्या सनदची गरज नाही, एवढंच त्या जी-आरचा अर्थ आहे. म्हणजे काय? म्हणजे असं आहे की 42च्या अन्वये ज्या जमिनी यायच्या, म्हणजे येलो झोनच्या किंवा टाउन प्लॅनिंग मधल्या निवासी डिक्लेअर्ड झोन मधल्या परिघी क्षेत्रामधल्या या ज्या काही जमिनी होत्या, ज्या निवासी कामासाठी क्वालिफाय होत होत्या, त्या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी त्या जमिनी ऑटोमॅटिक NA मानल्या जायच्या. त्याचं चलन भरलं की त्या जमिनी बांधकामासाठी पात्र व्हायच्या, निवासी प्रयोजनासाठी पात्र व्हायच्या. या जमिनीत बांधकामाच्या परवानगीसाठी जे आता मी सांगितले ते सगळे कागदपत्राची यादी करून तुम्ही बांधकाम परवानगीसाठी अर्ज देताना एक सनद नावाचा कलेक्टरकडून सनद पण लावावं लागायचं. या सनदची ऍक्च्युली गरज नव्हती. ते डबल परमिशन मध्ये ते मोडायचं, म्हणून हे सनद ड्रॉप केलं. पण बाकी सगळे कागद लागणार आहेत. पण बिल्डर लोक, डेव्हलपर लोक फसवत आहेत लोकांना. अरे आता येण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट बांधकाम परवानगी द्या असं सांगत गिराईक जमिनीतले प्लॉट विकत आहेत. जे प्लॉट निवासी झोनमध्ये येत नाही असे प्लॉट विकत आहेत. किंवा जिथे NA सांगतात पण तो NA इंडस्ट्रियल NA असतो, किंवा तो गोडाऊन NA असतो, किंवा तो अजून कुठला NA असतो. NAचे बरेच प्रकार आहेत, पण तो निवासी NA नसतो. असं इतर कुठले तरी NA आहेत पण निवासी NA नाही आहेत. असे प्लॉट सुद्धा अरे NAची गरज नाही आहे असं म्हणून विकल्या जात आहेत. असे प्लॉट घेऊ नका. का? NA रद्द झालं म्हणतात ना, ते NA रद्द नाही झालं. ऍक्च्युली NA साठीचं कलेक्टरकडून जे ऍडिशनल डॉक्युमेंट घ्यावं लागायचं, ज्याला सनद म्हणायचं किंवा सनद म्हणतो आपण, ती सनद गरजेची नाही आहे. एवढंच त्या 10 फेब्रुवारी याचा अर्थ आहे. सनद सोडून बाकी सगळे कागदपत्र जे बांधकामासाठी लागतात ते सगळेच्या सगळे लागतात. ते असल्याशिवाय बांधकामाची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे 10 फेब्रुवारीच्या जी-आरचा चुकीचा अर्थ काढून इथून पुढे येण्याची गरज नाही, मग कुठलेही प्लॉट घ्या, आपल्याला बांधकाम करता येईल असा गैरसमज करून घेऊ नका आणि चुकीचे प्लॉट विकत घेऊ नका. फक्त दुहेरी परवानगी मधला एक कागद वगळला, बाकी सगळे कागद तुम्हाला लागणार आहेत. टाउन प्लॅनिंग किंवा PMRD कडे अर्ज दाखल करताना ह्या सगळ्या कागदपत्रांना तपासा आणि मगच परवानगी मिळेल, अन्यथा परवानगी मिळणार नाही. त्यामुळे कुठल्याही बिल्डर डेव्हलपरकडे जाऊन प्लॉट घेताना फसू नका. जर तो प्लॉट तुमचा ऑटोमॅटिक NAच्या परिभाषेत बसत असेल, परिघी क्षेत्रात येत असेल, किंवा तो टाउन प्लॅनिंगच्या याच्यामध्ये निवासी झोन येलो झोन मध्ये बसत असेल तरच ते प्लॉट क्वालिफाय होतील. अदरवाईज तुम्ही जर फॉरेस्ट झोन, ग्रीन झोन, नॉन डेव्हलपमेंट झोन किंवा अदर कुठले आरक्षण असलेले झोन याच्यातला जर प्लॉट घेत असाल
येण्याची गरज नाही या भ्रमात राहत असाल तर खूप नुकसान होईल. बिल्डर लोक काही सांगून फसवतात. फसू नका. नीट कागदपत्र तपासा. एखाद्या जाणकार माणसाकडून सल्ला घ्या, नंतरच प्लॉट घ्या. 10 फेब्रुवारीचा GR खूप लोकांना फसवणार आहे किंवा या JR मुळे बिल्डर लोक बऱ्याच प्लॉट विकत घेणाऱ्या लोकांना फसवणार आहेत. फसू नका. या 10 फेब्रुवारीच्या GR पासून सावध राहा. आता 2 सूचना. थेट फोन करू नका, अजिबात करू नका. महत्वाचं काम असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.